सांगावावर आपण पाहतोय पिंपरी चिंचवड मधील महत्त्वाच्या बातम्यांचे हायलाइट्स। पिंपरी चिंचवड शहराचे सौंदर्य आणि शिस्तबद्धता जपणे ही प्रशासनासोबत नागरिकांचीही प्राथमिक जबाबदारी आहे। अनधिकृत जाहिरात फलक, बॅनर्स आणि भिंतींवरील जाहिरातींमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून अशा प्रकारांना कोणतीही सहनशीलता दाखवली जाणार नाही। तसेच सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि बीट निरीक्षकांना संबंधितवार कठोर कारवाई करून जाहिरातीदारांना नोटिसा देऊन दंडात्मक कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत। तरी नागरिक आणि जाहिरातीदारांनी नियमांचे पालन करून महापालिकेला सहकार्य करावे, अन्यथा अनधिकृत फलक हटवून दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे। कर संकलन मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 18 विभागीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा करण्यात आला सन्मान। नियोजनबद्ध कामकाज, काटेकोर अंमलबजावणी आणि वेळेवर घेतलेल्या निर्णयामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मालमत्ता कर संकलनात उल्लेखनीय वाढ झाली आहे। या यशामागे कर संकलन विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अविरत श्रमदान आणि जबाबदारीने केलेले काम महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन महापौर रवी लांडगे यांनी केले। स्थानिक रहिवासियांना मिळणार विविध सोयी सुविधा। शहराचा विकास केवळ रस्ते, इमारती आणि पायाभूत सुविधांपुरता मर्यादित नसून नागरिकांच्या आरोग्यदायी, सक्रिय आणि आनंदी जीवनशैलीसाठी आवश्यक सार्वजनिक सुविधा उभारणे तितकेच महत्त्वाचे आहे। मोशी बोऱ्हाडेवाडी येथील हा अमेनिटी स्पेस प्रकल्प स्थानिक युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी उपयुक्त ठरणार असून परिसराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देणारा ठरेल, असे प्रतिपादन महापौर रवी लांडगे यांनी केले। चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त शंकरभाऊ जगताप मित्र परिवाराच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात एक स्तुत्य आणि समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला। महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या लहान विद्यार्थ्यांसाठी दुपारचे भोजन अधिक स्वच्छ व सन्मानपूर्वक मिळावे या उद्देशाने प्लेट्सचे वाटप करण्यात आले। जय परशुराम सेवा संघ पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणीच्या निवड प्रक्रियेत हनुमंत रामदासी यांची शहराध्यक्षपदी तर सिद्धांत चौधरी यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली। या निवडीमुळे संघटनेत नव्या नेतृत्वाला संधी मिळावी असून कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। निवड प्रक्रियेवेळी उपस्थित मान्यवरांनी नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या। संघटनेच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाने विकास आराखड्यात आरक्षित असलेल्या वाकड म्हातोबा नगर येथील 24 मीटर डीपी रस्त्यावरील 1500 चौरस मीटर जागेवरील 41 झोपड्या तसेच बांधकामावर निष्कासनाची कारवाई केली। रस्ता रुंदीकरणाच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती उपआयुक्त अण्णा बोदडे यांनी दिली। नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या विविध समस्या, अडचणी आणि सूचना ऐकून घेतल्या। प्रत्येक नागरिकाचा प्रश्न समजून घेऊन त्यावर तात्काळ आणि प्रभावी उपाययोजना करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। हा उपक्रम म्हणजे जनतेशी असलेला विश्वासाचा सेतू अधिक मजबूत करण्याचा आणि विकासाला गती देण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे। आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि सहभागातून हा जनसंवाद अधिक प्रभावी होत आहे, याचा मनापासून आनंद आहे, अशी पोस्ट करून आमदार महेश लांडगे यांनी आपले मत व्यक्त केले। निगडी ते चाकण मेट्रोचा सुधारित आराखडा तयार असल्याचे मत आमदार शंकर जगताप यांनी सोशल माध्यमांवर व्यक्त केलं। पिंपरी चिंचवड ही महाराष्ट्राची औद्योगिक राजधानी असून चाकण हा आशियातील मोठा ऑटोमोबाईल हब आहे। या दोन्ही महत्त्वाच्या केंद्रांना जोडणाऱ्या निगडी ते चाकण मेट्रो मार्गाचा सुधारित आराखडा महामेट्रोच्या माध्यमातून करण्यात आला आहे। यामुळे उद्योग आणि दळणवळणाची नवी सांगड घातली जाणार आहे। चिंचवड येथील रिशान मोटार्स येथे यामाहा कंपनीच्या XRS 155 या टू व्हीलर गाडीचे अनावरण विधानसभा उपाध्यक्ष आमदार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते संपन्न झाला। मुळा नदीवरील सांगवी बोपोडी दरम्यान असलेल्या विद्यमान पुलाचे सरकार शितोळे सेतू असे नामकरण करण्यात आले असून पुलावर करण्यात आलेल्या विद्युत रोषणाई व सुशोभीकरणामुळे या परिसराच्या सौंदर्यात
लक्षणीय भर पडली आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना अधिक सुरक्षित, सुसज्ज आणि आकर्षक वातावरणात प्रवासाचा अनुभव मिळणार असून शहराच्या विकासाला नवा आयाम प्राप्त होणार आहे, असे प्रतिपादन महापौर रवी लांडगे यांनी केले. या होत्या पिंपरी चिंचवड मधील महत्त्वाच्या बातम्यांचे हायलाइट्स. अशा विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा, पाहत रहा सांगावा.